पहिल्या चेंडूवर चौकार. मयूरघरच्या बॅट मधून निघाले दमदार फलंदाजी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. या फलंदाजाची आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला होता लिफ्ट स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ पंचांचा इशारा भीमर नो. 1+1 2 धावा असतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. संयम म्हात्रे हा गोलंदाजी मार्क वरती. सूरज पाटील मयूर घरत. हा जर आपण पाहिलं आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण तुम्हाला अचूक स्कोरिंग पाहायला मिळते. आणि ऑन स्क्रीन वरती आम्ही ज्यांच्या माध्यमातून नेहमीच स्कोरिंग पाहिली आहे. आणि त्यानंतर उत्कृष्ट गुणलेखक कांचनदादा पालकर यांचं गुणलेखन देखील महत्त्वपूर्ण राहिलं या स्पर्धेला. सुंदर फटका. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी. चेंडू पडला तर काहीसा बाहेर वळतोय. शरीरावरती चेंडू आदलेल. पंचांचा इशारा लेग बायच्या समोर. एक धाव एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा आता फलक लागल्या गेल्यात. 2 ओव्हरची मॅच मैदानामध्ये मयूर घरची फलंदाजी जर आपण पाहिली तर सुरेख फलंदाजी तेवढी चांगली गोलंदाजी राहिली आहे. स्विच हिट. सुरेख फटका. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला. ही रणनीती चांगली राहिली आहे. बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या अगदी समोरून झेल जाईल शॉर्ट फाईन लेगला. आणि पहिला फलंदाज बाद होईल मयूर घरत. हे कुणी षटक जर अजय भगत मैदानामध्ये मागच्या सामन्याचा हिरो. अप्रतिम फलंदाजी केली. संयम पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती अदलेल आणि पंचांचा इशारा आला की डॉट चेंडूचे सांगता होते. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा धावफलक लागल्या गेल्यात.
नौका गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती. वेगवान चेंडू बॅटची कडा फलंदाज होईल बाद. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद हो झालाय सूरज पाटील. एकंदरीत मेगा फायनल मध्ये सुरुवात दमदार राहिली. कांचनदादा पालकर एकंदरीत हे षटक फेकत असताना उत्तम पाटील उत्तम पाटील मैदानामध्ये 16 धावा धावपलकावरती 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. विक्रम पाटील देवीचा पाडा हे देखील या सामन्याचा आनंद घेत असताना उत्तम पाटील मैदानामध्ये 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक एकंदरीत जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. अजय भगत स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. थोडं स्पीडअप करा कारण जवळजवळ कांचनदादा पालकर असं वाटलं होतं 3 ओव्हरच्या मॅचेस आहेत त्यामध्ये स्पर्धा 3 वाजता अटपेल असं वाटलं होतं पण 4 वाजून 24 मिनिटाचा अवधी झाले. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. अप्रतिम फटका अजय भगतच्या बॅट मध्ये षटकाराने संघ जाऊन पोहोचला 23 या फलकावरती. लागले गेले. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला होता त्यानंतर ह्या चेंडूवरती एक आक्रमक प्रहार पाहायला मिळाला अजय भगतच्या बॅट मधून. एकूण जर कांचनदादा पालकर पाहिलं तर धावसंख्या एक चांगली आहे तेवढी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तन्मय ह्या गोलंदाजाची एक सुरेख कामगिरी राहिली. जसं टीमने सर्वांना प्रभावित केलं आपल्या खेळाच्या माध्यमातून आणि एकंदरीत जर पाहिलं सहारा शिवकर संघ देखील खूप चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये. अविनाश वाघ कांचनदादा पालकर यांच्याशी आपण संपर्क साधा. सुंदर चेंडू खोदून काढलाय आणि चेंडू जाईल सीमा पार चौकाने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. सत्तावीस धावा धावफलकावर. सुंदर फटका. काय फटकेबाजी पाहायला मिळाली अजय भगतचं बादल मैदानामध्ये आणि या 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावर. तेहतीस धावा धावफलकावरती अजय भगतचं कौतुक करावं लागेल. शिवकर गावाचा कोहिनूर हिरा अष्टपैलू खेळाडू या टीमचा आणि एकंदरीत जर पाहतोय काय मिडल ऑर्डर मध्ये आक्रमक फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. प्रत्येक सामन्यामध्ये संघाचा तारहेर ठरला आणि संघाला चॅम्पियन बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना पण 33 धावा जमवल्यात. अंतिम चेंडूवरती हा फटका. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का नसणार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि येणारे चेंडू असतील 12 आणि 35 धावसंख्येची गरज आणि पुढील 17 आठवडे आपण बोलणार आहोत पुन्हा एकदा रोशन पाटील सर तारा यांच्याकडे.
फडके आमचे समालोचक मित्र यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या सत्रामध्ये. मेगा फायनल आणि मेगा फायनलमध्ये 12 बॉल 35 धाबांचं आव्हान उभं केलंय शिवकर संघाने बॅटिंग करणाऱ्या जासई संघासमोर. शिवकर संघाने मात्र खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये साकारली. सुपर 6 मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ नावडे टीमला पराभूत केलं आणि या स्पर्धेमधला पहिला संघ जो खरं तर नाममात्र बक्षीस पात्र होईल 3ऱ्या क्रमांकावरती राहील मिहिका 11 श्रीराम चिंचवली. आणि त्यामुळे मोह संघ या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकाचा मानकर राहील. आता जर का इथे चॅम्पियन शिवकर संघ बनला तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहील नावडे आणि जर का चॅम्पियन जासई बनला तर 4थ्या क्रमांकाचा मानकर राहील उसारली. बघा हे डिपेंड राहील या मॅचवरती कोणता संघ चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचा मानकर राहील. पहिली जोडी मैदानाकडे साईश आणि एका बाजूला भूषण. संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षरशः स्पर्धा गाजवली या खेळाडूने. साहिल खानावकर हा खेळाडू देखील चर्चेमध्ये राहिला. कुणाल शेके देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये राहिला. परंतु जास्त गुण ज्या खेळाडूचा असेल तो खेळाडू असेल मालिकावीर. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ही पारितोषिके देखील दिली जातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये. चला मॅच लगेच चालू करा. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय मयूर घरत. खरं तर यंदाच्या घडीला आपण जर पाहिला तर उत्तम दर्जाची कामगिरी मयूरच्या माध्यमातून शिवकर संघासाठी पाहायला मिळाली. मयूर घरत मयूर करत डाबाला सुरुवात झाली. मेगा फायनल याच साठी केला होता ठास. शेवटचा क्षण हा गोड बाबा. 35चं टार्गेट. पहिला फुल टॉस. साईश मागच्या काही सामन्यांमध्ये शांत होता आणि मेगा फायनल मध्ये पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत षटकार ठोकलाय साईश. चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण. पहिल्या बॉलवरती षटकार. आता 11 बॉलमध्ये 29 धाबा. मागच्या काही सामन्यांमध्ये भूषणने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. यावेळेला देखील ऑन साइडला ऑन ड्राईव्ह वेगवान फटका आहे डीप मध्ये. खराब फिल्डिंग अजय भगत करून अपेक्षा नव्हती आणि त्याच्याकडून मात्र खराब फिल्डिंग. इथे मात्र नशिबाने साथ दिली साईशला. चौकार मिळेल जासईला. या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी पुढचा बॉल देखील मिसटायमिंग आहे. थर्डमॅनला बॉलला स्टॉप केलंय आणि आता आणखी धाबा ऍड होताना पाहायला मिळाला. 1 रन या ठिकाणी थर्डमॅनला घेऊन जातील दोन्ही खेळाडू. 1 रनने मात्र संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तब्बल 11 रन ऑन स्कोअर कार्ड. संघ जाऊन पोहोचतो मैदानामध्ये 11 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये 34 आल्या. 35चं टार्गेट आणि आता 11 धाबा पहिल्या 3 चेंडूमध्ये आल्या. 9 बॉल आणि 24 धाबा. भूषण मात्रे स्फोटक विध्वंस केली. कालच्या रात्रीमध्ये सोनारीच्या मैदानावरती नॉटआउट 70 धाबा खेळला आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचपासून अगदी शेवटच्या करत सामन्यापर्यंत त्याला चांगली कामगिरी करायची. शेवटचा सामना कोण जिंकणार, चॅम्पियन कोण बनणार, वाघाची बाडी चषकाचा मानकरी कोण होणार यासाठी मात्र हा संघर्ष, हा घमासान, हे बॅटल. ते सारा बॉल शरीरावरती टाकलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल फाईन लेगला. खराब फिल्डिंग. सेकंड साठी निघतील का खेळाडू नाही. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी तब्बल 23-23. अजय भगत कडून झालेली खराब फिल्डिंग. तिथे मिळाला चौकार. परंतु अजयने पहिल्या डावामध्ये भन्नाट फलंदाजी केली आणि यावेळेला मयूर कदर संघाचा एक खरं तर उदयनमुक्त स्टार खेळाडू
शिवकर गाभाला मात्र खरं तर या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटमधल्या संघर्षमय खेळाडूंचा वारसा प्राप्त झाला आहे. अनेक असे खेळाडू या शिवकर गावानं दिले टेनिस क्रिकेट जगताला. त्यामधला आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर मयूर बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. राऊंड द विकेट वाईड यॉर्कर आणि इथे मात्र पंचांनी वाईड घोषित केला. रिव्ह्यू वापरलाय. चला चेक केलं जाईल. त्या ठिकाणी फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आला वाईडसाठी. इथे मात्र पाहिलं जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा सिग्नल होता वाईड बॉल. त्या ठिकाणी साईशने बॉलला सोडून दिलाय परंतु इथे टीबी अंपायरची मदत घेतली आहे. रिव्ह्यूचा वापर चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल वाईड बॉल परंतु इथे बॉल आपण जर पाहिला पुन्हा एकदा अँगल चेक करूया चेंडूचा. बरोबर व्हाईट लाईन वरतीच कदाचित बॉल पडला असावा कारण व्हाईट कलरची पावडर थोडीशी आपण पाहिली उडाली फक्की. आणि इथे खरं तर आता निर्णय पंच देतील. तो निर्णय अंतिम असेल. तिसरे पंच आमचे प्रवीण पवार सर. त्यांचा निर्णय व्हाईट बॉल. यस रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. व्हाईट बॉलचा इशारा तिसऱ्या पंचाने करू आलाय. त्यामुळे इथे एक्स्ट्रा रन मिळेल बॅटिंग करताना जासई टीमला. वेल जज लेफ्ट. खरं तर या स्पर्धेमध्ये अप अँड डाऊन्स पाहायला मिळाले. लाईनवर बॉल पडला त्यामुळे वाईट पंचाने घोषित केलं. लाईन मोठ्या लाईनच्या थोड्या बाजूला पडला पंचांनी सांगितलंय. व्हाईट बॉलचा इशारा. चला टीव्ही अंपायर निर्णय देतील. तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सोपवलाय. पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल. तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. प्रवीण पवार सर टीव्ही अंपायर. सर बॉल ऑन द लाईन पडला की आतून बाहेर निघालाय. वाईड लाईन वरती पडलाय. यस बाहेर पडला पंच सांगतात ऑनफिल्ड अंपायर. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम. आणि तिसरे पंचाने देखील सांगितलं व्हाईट बॉल. चला आता लगेच सामना चालू करा. टीव्ही अंपायर यांचा देखील निर्णय आला व्हाईट बॉल आणि ऑनफिल्ड अंपायर यांचा निर्णय देखील वाईड आहे. त्यामुळे आता शिवकर संघ आपण सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये बदल. तब्बल 10 धावफलका भरते आहेत त्या ठिकाणी. 13 8 बॉल 22 मॅच ऑन. शिवकर की जास्त चॅम्पियन कोण बनणार यासाठी मात्र हा संघर्ष मैदानामध्ये सुरू झालेला आपण पाहता. मैदानाच्या आतमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि त्यानंतर ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय तोही वाईड. तिसऱ्या पंचाचा निर्णय तोही वाईड. त्यामुळे एक अतिरिक्त रन्स मिळाली. साईश त्याने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. एका बाजूला भूषण 1 बॉल 1 वरती मैदानामध्ये खेळ साकारतोय. 22 धावा. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत या मॅच मध्ये मयूर घरतचे. यावेळेला स्वीट साऊंड परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बडे मैच का बड़ा खिलाड़ी लॉफ करताना लॉन्ग रनला क्लिअर केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार ठोक दीजिए नितिन ठोक. मध्ये 16 धावांचं समीकरण. विकेट हवाय शिवकर टीमला. या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्यावा लागेल. मयूरला येणाऱ्या बॉलवरती 19 धावा आल्या. पॅडलाईनचा बॉल. पंचांचा बोट अवकाशाकडे. फिंगर गोज ऑफ लेग बिफोर द विकेट. LBW च्या स्वरूपात मात्र पहिला धक्का बसला बॅटिंग करताना जासई टीमला 19 धावसंख्येवरती. आता येणारे 6
तर गावाचं मोठं धाडस त्याने दाखवलंय आणि त्यांच्या माध्यमातून या नाईट स्पर्धेचं आयोजन आणि ते देखील मालिकावीर टू व्हीलर बाईक 3 स्पोर्ट्स सायकल घेऊन मात्र हे आयोजक स्पर्धेमध्ये उतरले आणि भरपूर चांगलं आयोजन प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने मी सर्व संघांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेल. सर्व समालोचक 5 रात्रीमध्ये त्यांचा आवाज इथे आपण ऐकला. सर्व आमचे खरंतर अंपायर्स, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट टीम, डीजे ऑपरेटर सर्वांचं मनापासून आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. लास्ट ओव्हर या स्पर्धेमधला शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील शेवटचे 6 बॉल सवाल 1.5 लाखाचा आहे. चॅम्पियन कोण बनेल? 1,50,000 हे पारितोषिक कोणत्या संघाला जाईल? 6 बॉल 16 धावा. 6 चेंडूमध्ये 16 बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय संदीप पाटील. संदीप पाटील ऑन द राईज. हा फटका ऑन साइडला गावकन रिझनच्या बाहेर. भूषणचा धमाका षटकार. आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं. खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त षटकार कोणी मारले हा प्रश्न विचारला तर एकमेव नाव असेल भूषणचं. कारण त्याने संपूर्ण इनिंगमध्ये षटकार चौकारांचा वर्षाव केलाय आणि याही वेळेला षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. शिवकर संघ हार मानणारा संघ नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा हा संघ आहे. आज तागायत आपण पाहिला यंदाच्या हंगामामध्ये शिवकर संघाची कामगिरीचा आलेख ग्राफ्स आपण जर पाहिला तर दिवसेंदिवस प्रत्येक स्पर्धेमध्ये हा उंचावत गेला. याचं कारण आहे शिवकर संघाचे हे सर्व यंगस्टर, याचं कारण आहे शिवकर संघाची युनिटी, याचं कारण आहे शिवकर संघाचा परफॉर्मन्स. 5 बॉल 10 मिस टायमिंग आहे. विकेटची शक्यता आहे. संदीप पात्रा आला झेल खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल उडाला, झेल टिपला, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. भूषण मात्रे या फलंदाजाला. 4 बॉल 10. माळी साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकलंय, अप्रतिम. खरं तर त्यांचा आवाज कोणत्या स्पर्धेमध्ये नसेल, डीजेच्या माध्यमातून अशी स्पर्धात नसेल. खरं तर समर्थ शतकामध्ये त्यांनी आमच्या समोर समालोचन देखील केलं. सोयरे सोयरे. 4 बॉल आणि 10 धावा. उत्तम खरं तर कवी गायक. 7,000हून अधिक संगीतबद्ध केले त्यांचे गाणे आपण ऐकले. कंचन पालकर तुमचा आकडा चुकीचा होता. 7,000+ गाणी त्यांनी आतापर्यंत गायली. लावणी, अनेक शक्तितुराचे संगीत आणि त्याच वेळेला आपण भक्तिगीतं त्यांच्या माध्यमातून ऐकली. यावेळेला आपण पाहता नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. 4थ्या क्रमांकावरती रक्षित मात्रे रक्षण करेल का संघाचं. 4 बॉल आणि 10 धावा. अंतिम 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांचं समीकरण. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल का? कारण जास्तही संघ आपण पाहता सर्व खेळाडूंची बॉडी लँग्वेज बघा दष्टपुष्ट. तरी रुपेश मात्र नाही आहेत. बॉडी अतिशय ताकदवर खेळाडू या संघाचे. यावेळेला आपण पाहता रक्षित मैदानाकडे चाललाय. 4 बॉल 10 चं समीकरण. बॉलिंग मार्कमध्ये संदीप पाटील सज्ज होताना राऊंड विकेट. यावेळेला हुक केला बॉलला, मागे खेळले, फाईन लेगचा फील्डर डाऊन द बॉल विरुद्ध दिशेने. झेलचा प्रयत्न होता, झेल सुटलाय आणि बॉल त्या ठिकाणी अडवला अगदी लास्ट मोमेंटला. क्या बात आहे. रिले फिल्डिंग, कौतुक करावं तितकं कमी या ठिकाणी खेळाडूंचं. आणि बघता बघता 3 धावा देखील या बॉलवरती मिळाला जासई संघाला. फायनलचा सामना तो देखील आता हाय व्होल्टेज होत चाललाय. बघा पुन्हा एकदा चेक केलं जाईल सीमारेषा लगत या ठिकाणी ज्या घडामोडी घडल्यात. जरा तिसरे पंच आपण ऑन स्क्रीन एकदा बघून घ्या. बॉल सेफली हँडल केला आतमध्ये की नाहीये. झेलचा प्रयत्न होता, अगदी 2 हातांच्या मधून बॉल पडला आणि त्यानंतर सीमारेषाच्या दिशेने जाताना लास्ट मोमेंटला ऑन स्क्रीन स्लो मोशन मध्ये आपण पाहत आहे. शेवटचा क्षण, पुढचा पाय, त्यानंतर हात टाकत त्या ठिकाणी बॉलला अडवला. सेफ आहे, त्यामुळे 1 रन वाचवली शतरक्षकाने. यस, आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 3 धावा या बॉलवरती मिळाल्या. 3 बॉल 7. 3 चेंडूमध्ये 7 धावांचं समीकरण. चॅम्पियनचं टायटल पटकवायचं आहे दोन्ही संघांना. कधी एक संघ
मानकरी होईल चॅम्पियनचा, तर एक संघ असेल रनरअप. हार जीत हे खरं तर नाण्याच्या दोन बाजू आहेत क्रिकेटमध्ये, किंवा प्रत्येक खेळामध्ये. एक संघ जिंकेल तर एका संघाला पराभूत व्हावंच लागेल. 3 बॉल 7 चं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आहे. 28वा धाव फलकावरती आल्या. जयदीप म्हात्रे बंटी मैदानामध्ये आहे. 3 चेंडूमध्ये 7चं समीकरण. नेक्स्ट बॉल बागपुटला आले, स्टिअर केला बॉलला, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये खराब फिल्डिंग आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. संघर्षमय निर्णायक चौकार. गॅप मध्ये फटका खेळणं सोपं नाहीये आणि बरोबर गॅप शोधला जयदीपने. आता 2 बॉल 3 धावांचं समीकरण. मिस्टर UPL उरण प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची चमकदार कामगिरी पाहिली. 2 बॉल 3 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. जर का पुढचा बॉल डॉट आला, जर का पुढच्या बॉलवरती विकेट मिळाला तर मॅच मध्ये आणखी मजा येईल. असा सामना आपण पाहिला होता धाकटी जुई आणि उसारली या 2 संघांमध्ये. 1 बॉल 3 वरती सामना आला आणि जयेशने षटकार ठोकला होता. आणि यावेळेला जर का पुढचा बॉल डॉट आला, पुढच्या बॉलवरती विकेट मिळाला तर मात्र आणखीन हा सामना तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. अपेक्षित मॅच मेगा फायनलचा सामना कसा असावा करता हा सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. 2 बॉल 3. यावेळेला डॉट बॉल. जे प्रेडिक्ट केलं तेच घडलं बघा. खरं आता जे आपण या ठिकाणी भाष्य केलं होतं, भविष्यवाणी मरतो तेच घडलं मैदानामध्ये. शेवटचा 1 बॉल 3 धावांचं समीकरण. या स्पर्धेचा वाघाची वाडी चषक 2025चा मानकरी कोण बनेल? जासई की शिवकर. 1 बॉल 3. डीजे आपण रेडी राहा खरं तर या मुवमेंटसाठी. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी. जोरदार टाळ्या होऊ द्या संपूर्ण स्पर्धेसाठी. शेवटचा 1 बॉल 3 धावा. फटका आपण पाहता लॉफ केला बॉलला ऑन साइडला. सेकंड कंप्लीट. तिसरी होईल का? पैकी खराब 3रा रनचा प्रयत्न. इथे मात्र रन आउटची शक्यता. शिवकर संघ चॅम्पियन. डीजे